खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। आज आम्ही कापडणेकर जिल्हा परिषद सीओ साहेब यांच्याकडे जे जलजीवन पाणी योजनेच्या संबंधीमध्ये त्यांच्याकडे निवेदन दिले। त्याच्यात कापडण्याची 9 कोटीची योजना 2 वर्षापासून चालू आहे। ती योजना तिचे काम निष्कृष्ट पद्धतीचं काम चालू आहे आणि ते कामाची चौकशी सीओ साहेब यांनी करावी या बाबतीत आम्ही आज आता निवेदन दिलं। त्या निवेदनातून आम्ही साहेबांना विनंती केली, कापडण्याला मागे सुद्धा 4 कोटीची पाईपलाईनचं काम झालं, पाणीचं काम झालं सोनत प्रकल्पाचं, त्याच्यातून ते पाणी कापडण्याला मिळालं नाही। रोज 50-60 हजार रुपयाचं पिण्याचं पाणी रोज लोक विकत घेतात, अशी परिस्थिती कापडण्याला झालेली आहे। तरी आता नवीन जी जलजीवन मिशन योजना कापडणेकरांची आहे, ती योजना सुद्धा अशाच प्रकारली जर गुंडाळली गेली तरी कापडणेकरांना पाण्याचा प्रश्न बिकट तयार होणार आणि नंतर काही दिवसांनी कोणत्या प्रकारची केंद्र सरकार राज्य सरकारची ग्रँट येणार नाही आणि लोक कापडणेकर पाण्यापासून वंचित राहतील। तरी आज आपली मागणी सांगा। तीच मागणी आज आमची आहे की जलजीवन मिशन योजना सीओ साहेब यांनी चौकशी करून काम चांगलं करावं आणि लवकरात लवकर करण्याची परिस्थिती त्यांनी बघावी। हे आम्ही सर्वजण कापडणेकर सदस्य, काही ग्रामपंचायत सदस्य, नेते मंडळी आलो होतो आणि साहेबांना निवेदन दिलं।